सीआयडीनं काय युक्तिवाद केलाय तो आपण पुन्हा एकदा पाहूया। हत्येचा मुख्य आरोपी सुदर्शन घुले फरार आहे, त्यामुळे कराडची कोठडी महत्त्वाची आहे। कराडच्या कोठडीशिवाय घुलेचा शोध घेणं कठीण असल्याचं पोलिसांच्या वकिलांनी युक्तिवादामध्ये म्हटलंय। हत्या आणि खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराडचा सहभाग आहे हे तपासायचं आहे असं देखील या युक्तिवादात म्हणण्यात आलंय। त्याचबरोबर मोबाईलवरचं संभाषण हे कराडचंच आहे का याची तपासणी करायची असल्याचं देखील म्हटलंय। तर तपासासाठी कराडला 15 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये द्या अशी मागणी सीआयडी कडून करण्यात आली आहे। तर देशमुख हत्येमध्ये वाल्मिक कराडचा हात आहे का हे देखील तपासायचं आहे। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन आहे म्हणूनच कराडची कोठडी गरजेची असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलेलं आहे। तर सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून काम करायचा असा युक्तिवाद देखील सीआयडी कडून करण्यात आला आहे। वाल्मिक कराडनं आणखी काही गुन्हे करून अशीच दहशत पसरवली असल्याचं देखील सीआयडीनं म्हटलंय। तर कोर्टामध्ये सीआयडीनं हा युक्तिवाद केलेला आहे। त्यानंतर आता वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। यामध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले जात आहेत। वाल्मिक कराडवर फक्त खंडणी प्रकरणामध्ये आरोप असल्याचं वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलंय। तर एफआयआर मधील माहिती आता कराडचे वकील वाचून दाखवतायत। दत्ता, आपण पाहतोय की वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद सुरू आहे। त्यामध्ये वाल्मिक कराड हा एक सामाजिक कार्यकर्ता असल्याचं त्यांनी म्हटलंय। नक्कीच सागर, वाल्मिक कराड यांचे वकील आहेत अशोक कवडे यांनी वाल्मिक कराड यांच्या बाजूने या ठिकाणी युक्तिवाद करायला सुरुवात केलेली आहे। वाल्मिक कराड यांना जामीन देण्यात यावा अशा स्वरूपाचे काही मुद्दे जे आहेत ते अशोक कवडे यांच्याकडून मांडण्यात येतात, ज्यामध्ये वाल्मिक कराड हे गरीब राजकारणी असल्याचं सांगतानाच ते एक सामाजिक कार्यकर्ते असल्याचा सुद्धा दावा या ठिकाणी वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून करण्यात आलेला आहे। यातला सर्वात दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणी मागितल्याचा फक्त आरोप आहे आणि खंडणी मागितल्याचा आरोप आणि एफआयआर झाला म्हणून कोठडीत दिलीच पाहिजे असं काही नाही, अशा स्वरूपाचा जो दावा आहे तो सुद्धा वाल्मिक कराड यांचे वकील अशोक कवडे यांनी या ठिकाणी केलेला आहे। यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या गुन्ह्यात 7 ते 10 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे, त्यामुळे या 7 वर्षापर्यंतचे जे गुन्ह्यांना शिक्षा असते त्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याचं कुठलंही प्रोव्हिजन नाही किंवा त्यांना कोठडी देण्याची आवश्यकता नाही, अशा स्वरूपाचा दावा जो आहे तो त्या ठिकाणी केला जात असल्याची माहिती मिळते। मात्र हे संपूर्ण प्रकरण गंभीर असल्यामुळे सीआयडी कडून वाल्मिक कराड यांना कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे। मी पुन्हा एकदा आपल्याला हे जिल्हा न्यायालय दाखवतो ज्या ठिकाणी ही सगळी सुनावणी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। अशोक कवडे यांच्याकडून आणखी एक महत्त्वाचा दावा केलेला आहे, तो म्हणजे आम्हाला राजकीय द्वेषापोटी यामध्ये गोवण्यात येत आहे असा दावा त्यांनी केलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी हा महत्त्वाचा दावा केलाय की राजकीय द्वेषापोटी आम्हाला या ठिकाणी अडकवण्यात असल्याचं, गोवण्यात येत असल्याचं सांगितलेलं आहे। 2 कोटी मागणी केल्याचा जो आरोप करण्यात येत आहे त्यातले पैसे दिले का हे सांगावा असा सुद्धा सवाल वाल्मिक कराड यांच्या वकिलांनी त्या ठिकाणी विचारला असल्याची माहिती दिली आहे। खंडणी मागितल्याचा फक्त आरोप करण्यात आलेला आहे असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे। पुरावे नाहीत या प्रकरणाला असा दावा जो आहे तो वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून करण्यात येतो आहे। मात्र हे संपूर्ण प्रकरण अत्यंत गंभीर सेन्सिटिव्ह असल्यामुळे वाल्मिक कराड यांना कोठडी देण्यात यावी याची मागणी जी आहे ती सीआयडीच्या वकिलांकडून सुद्धा करण्यात आलेली आहे। कराड आवाजाचे नमुने हवे असल्यास ते देण्यात आम्ही सहकार्य, म्हणजे वेगवेगळा तपास करण्यासाठी सीआयडी कडून जी या ठिकाणी कोठडी मागणी येत आहे त्या सगळ्या तपासाला आम्ही सहकार्य करू। कराडांच्या आवाजाचे नमुने सुद्धा देण्यात आम्ही सहकार्य करू, पण त्यासाठी 15 दिवसाच्या कोठडीची आवश्यकता नाही अशा स्वरूपाचा युक्तिवाद जो आहे तो वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून करण्यात येत आहे। काही कलमे जाणून बुजून लावण्यात आले असल्याचा सुद्धा आरोप जो आहे तो वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून न्यायाधीशांच्या समोर करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराड यांच्या वकिलाकडून सुद्धा अनेक महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते या ठिकाणी मांडण्यात येत आहेत। मात्र तरी सुद्धा सीआयडी कडून या ठिकाणी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येते। सीआयडीनं सुद्धा हे प्रकरण न्यायाधीशाच्या समोर लावून धरलं असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची चर्चा, महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाचा युक्तिवाद दोन्ही बाजूने सध्या न्यायालयात सुरू आहे। त्यामुळे न्यायाधीश काय निर्णय देतात हे सुद्धा उत्सुकतेचा विषय आहे। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तरी संतोष देशमुख हत्या प्रकरण हे अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रभर गाजलेलं प्रकरण आहे।